नमस्कार, माझं नाव गौरव जाईगुडे. मी लोणावळ्यामधून आलतो. आम्हाला एका आमच्या शेजार नातेवाईकांनी पत्ता दिला लोणावळा डॉक्टरांचा. तर आम्हाला कळलं होतं की इथं योग्य उपचार होतो आणि मला गेली 5-6 वर्ष आले. माझ्या शरीराची ताकद हळूहळू कमी होते. आता मला चालायला वगैरे प्रॉब्लेम होतो आणि शरीर पूर्ण वाळून गेलेलं आहे. त्यामुळे ते उपचारासाठी मी आलो होतो इथं देहूमध्ये. तर माझ्या शरीरात म्हणजे मला चालता वगैरे त्रास होतो, तर मला उचलून वगैरे आणावं लागतं. माझे हात वगैरे जेवायला पण त्रास होतो आणि आता जसं जसं वय वाढते तसं त्रास वाढतो. पुढं पण काही खूप करायचं आहे पण हे शरीर साथ देत नाही. चालायलाच येत नाही 2 वर्षापासून. तो उभा तरी राहतोय बघा. तिसऱ्या दिवशी बघा मावशी बघा. हा चलत चलत ये म्हणा म्हणलं, थोडं थोडं मोकळं घेऊन चलू द्यायचं बया थोडं. नमस्कार, माझं नाव गौरव जाईगुडे. मी लोणावळ्यामधून आलो होतो. मला प्रमुख सरांचा मला नंबर दिला होता. आमच्या इथे एक पेशंट होतं, त्यांना त्याचा फरक पडला होता आणि मला असा आजार आहे की गेले 5 ते 6 वर्ष आले. माझ्या बॉडीतली ताकद हळूहळू कमी होत गेली आणि आता 2 वर्ष आले मी एकाच जागेवर आहे. मला उठवावं लागतं, म्हणजे सपोर्ट घेऊन चालावं लागतं. आजचा माझा 3रा दिवस आहे. तर मला 3 दिवस ॲडमिट केलं होतं. तर आता मला असा फरक जाणवतोय की असं शरीर असं हलकं झालंय, असं जो जडपणा आहे तो निघून गेलाय आणि मी लवकरात लवकर म्हणजे चालेल आणि तसा प्रयत्न पण करतोय. आणि आता तसं म्हणायला गेलं तर थोडं कंबर, परत अजून मणका वगैरे असं एकदम रिलॅक्स वाटते. पहिल्यापेक्षा खूप चांगलं वाटतं. माझ्या घरात पण पेशंट, माझ्या बहिणीला पण आहे. ते नक्कीच आता डॉक्टरांनी 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या. जसं जसं डॉक्टर म्हणले जसं जसं ते तू गोळ्या वगैरे खात जेवत जाशील तसं तो आजार बरा होत जाईल. हा आता जेव्हा हा 3 दिवसापूर्वी आला होता तर अक्षरशः त्याला गाडीतून उतरवायला हे 2 मित्र आहे. हे 2 मित्र तुम्ही बघू शकता. हे मित्रांनी त्याला खाली घेतलं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे क्लिनिकमध्ये येताना सुद्धा त्याला पाय टेकणं हा विषयच नाही, फक्त उचलून चाललं. मला सुरुवातीला खूप वाईट वाटलं की आयुष्य असं होतं, असं नसावं की एकदम बेडवर किंवा दुसऱ्याच्या वर विसंबून. पण तरी मी त्याला त्या दिवशी पहिल्या दिवशी आशा दिली. त्या दिवशी त्याला एक सांगितलं, बाबा तू चालशील, नक्की चालशील, फक्त थोडा कालावधी लागेल. हा कॉन्फिडन्स दिल्यानंतर त्याला खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर मग रक्तलघवी चेक केली. रक्तलघवी चेक केल्यानंतर त्याला 3 दिवसाचा आपण इंजेक्शनचा कोर्स दिला. त्याला ॲटलिस्ट स्वतःचा बॅलन्स आता पकडता येतोय, हळूहळू धरून तरी चालता येतंय. पण मला खात्री आहे 1 महिन्यामध्ये तो खूप आपल्या चांगला, आपण जसं चालतो तसं चालू शकेल. मनातून एवढं एक समाधान मिळतं की अशा गरजू रुग्णांना आपण जेव्हा बरं करतो त्याचे इतकं समाधान कुठल्याच कर्मापेक्षा, आपण म्हणतो ना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, फार मोठं समाधान मिळतं. मनपूर्वक धन्यवाद.